गुड आफ्टरनून ऑल. जसं आपण लास्ट 2 दिवस RRB NTPC साठी MCQ पाहतोय, तसंच आजचा थर्ड डे पुढचे MCQ पाहू. त्या अगोदर आपली 25 जूनपासून एक CGL साठी ऑफलाईन बॅच सुरू होते आणि जसं की तुम्हाला माहिती आहे संकल्पमध्ये या सगळ्या एकदम एक्सपिरियन्स्ड फॅकल्टीज आहेत ज्यांना मोर दॅन 5 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे. आता ॲडव्हान्स मेंटर आकाश सर आहेत आणि नंतर ॲडव्हान्स्ड मॅथ्ससाठी प्रशांत गव्हाणे सर, नंतर इंग्लिशसाठी क्षितिज भालेराव सर, नंतर अरिथमॅटिक मॅथ्ससाठी प्रणव तेहरे, GK माझ्याकडेच आहे आणि जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंग यासाठी यादवराव मरकट सर आहेत. तर कोणी इंटरेस्टेड असेल तर आपण 25 जूनच्या अगोदर ॲडमिशन करून जॉईन करू शकता आणि 3 दिवस डेमो लेक्चर होणार आहेत 25 ते 28 मे, जसं की इथं मेन्शन्ड आहे. चला आजची सिरीज सुरू करू. नेक्स्ट MCQ पाहू. आज आपण आता सोलार सिस्टमनं स्टार्ट करतोय. सोलार सिस्टम. तर पहिला क्वेश्चन, द बिग बँग थ्योरी वॉज प्रोपाउंडेड बाय. बिग बँग थ्योरी खालीलपैकी कोणी प्रोपाउंड केली? ऑप्शन ए जॉर्ज लेमायत्रे, ऑप्शन बी अल्बिरुनी, ऑप्शन सी थॉमस गोल्ड, ऑप्शन डी डॉक्टर एलन संडेज. तर याचा आन्सर काय? आता आजच्या लेक्चरमध्ये पूर्ण हे क्वेश्चन आहेत ते सगळे फॅक्च्युअल आहेत बऱ्यापैकी, म्हणजे हे पूर्ण रट्टा मारायचेत, म्हणजे यामध्ये सांगण्यासारखं असं लॉजिक वगैरे असं काही नाही आहे. तर नावं आहेत आणि ते पाठच करायचेत. पाठांतर चांगलं पाहिजे. आजचं लेक्चर हे पूर्ण पाठांतरावर बेस्ट आहे आणि यातला क्वेश्चन म्हणजे यातला एकतरी क्वेश्चन म्हणजे एक्झामसाठी येईलच असं म्हणजे गॅरंटेड आहे. बघा एकदा तरी. आता याचा आन्सर काय आहे? क्वेश्चन नंबर 35. तर जॉर्ज लेमायत्रे, ऑप्शन ए. एक सेकंड. ऑप्शन ए जॉर्ज लेमायत्रे. तर आता याच्यामध्ये ऑप्शन दुसरा एक आहे अल्बिरुनी. हा अल्बिरुनी कोण होता? तर आपला एक इन्व्हेंटर होता अफगाणिस्तानचा, मोहम्मद गजनी, ज्यानं 997 AD म्हणजे 997 म्हणजे 1000 वर्षाच्या अगोदर 997 ते 1027 पर्यंत यानं इन्व्हेड करत होता इंडियाला. यानं काय केलं? आपलं सोमनाथ टेम्पल आहे गुजरातमधलं, सोमनाथ टेम्पल हे यानंच डिस्ट्रॉय केलं. तर हा अल्बिरुनी मोहम्मद गजनी सोबत आलता आणि अल्बिरुनी काय केलंय? एक बुक लिहिलेलं आहे. कुठलं? तर किताब अल हिंद हे अल्बिरुनीचं बुक आहे. आता अल्बिरुनी प्रमाणच अल्बिरुनी जसा एक ट्रॅव्हलर आहे तसंच त्याच्या अगोदर 1-2 ट्रॅव्हलर येऊन गेलेत. त्यावर पण क्वेश्चन हिस्ट्री म्हणजे मिडायवल किंवा एन्शंट हिस्ट्रीमधला पडू शकतो. मग त्यासाठी आपण ते पण पाहून घेऊ. पहिला जो की आहे फाहियान. चायनीज ट्रॅव्हलर आहेत 2. फाहियान हा चायनीज ट्रॅव्हलर आहे. हा आलता कोणाच्या काळात ते पाहिजे आपल्याला? तर एक गुप्ता रूलर आहे. कोण? चंद्रगुप्त सेकंड याच्या टायमाला आलेला आहे. हा चंद्रगुप्त सेकंडच्या टायमाला आलेला आहे, पण चंद्रगुप्तच्या कोर्टमध्ये गेला नव्हता. तर हा सराउंडिंग म्हणजे बोधगया वगैरे हे बुद्धिस्ट प्लेसेस जेवढे होते तेवढे फिरलेला आहे. तर हा झाला फाहियान. अजून एक ट्रॅव्हलर आहे दुसरा चायनीजच आहे, त्याचं नाव आहे हुएनसॅंग. हा आलता कोणाच्या काळात? हर्षाच्या काळात. हर्षवर्धन कोण आहे? हर्षवर्धन आहे पुष्यभूती डायनेस्टीचा किंग. पुष्यभूती डायनेस्टीचा फाउंडर कोण आहे? तर स्वतः पुष्यभूती. तर हर्षवर्धनच्या काळात आलेला आहे. हुएनसॅंगने एक बुक लिहिलेलं आहे. हुएनसॅंगनं चियुकी नावाचं एक बुक लिहिलेलं आहे. याचं हे लक्षात ठेवायचं आहे. किताबुल हिंद कोणाचं आहे? तर अल्बिरुनी. आणि चियुकी कोणाचं आहे? हुएनसॅंग कोणाच्या काळात आलाय? हर्षवर्धन. आणि फाहियान कोणाच्या काळात आलाय? गुप्ता रूलर आहे चंद्रगुप्त सेकंड. हे एवढं. आणि अजून एक ट्रॅव्हलर आहे मोरोक्कन ट्रॅव्हलर.
त्याचे पण बरेच क्वेश्चन असतात त्याच्यावर. मोरोक्कन ट्रॅव्हलर कोण आहे? तर एक आहे इब्ने बतूता. इब्ने बतूता. इब्ने बतूता. इब्ने बतूता कोणाच्या काळात आलाय? तर आपला जो तुगलक रूलर आहे, तुगलक रूलर, तुगलक रूलर आहे, त्याला काय म्हणतात? MBT. MBT. MBS नाही, MBS सध्याला सौदी अरेबियाला आहे. मोहम्मद बिन सलमान. हा MBT, मोहम्मद बिन तुगलक. मोहम्मद बिन तुगलक. तुगलक. तर इब्ने बतूताने एक बुक लिहिलेलं आहे. कुठलं? रिहला. रिहला. हे लक्षात ठेवायचं आहे. तर 3-4 ट्रॅव्हलर पाहिले. हा झाला फर्स्ट क्वेश्चन. आता नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 36. द नियरेस्ट स्पायरल गॅलेक्सी टू द मिल्की वे इज. ऑप्शन ए सनफ्लावर गॅलेक्सी, ऑप्शन बी अँड्रोमेडा गॅलेक्सी, ऑप्शन सी पिनव्हील गॅलेक्सी, ऑप्शन डी डॉर्फ गॅलेक्सी. तर या 4 पैकी आन्सर काय? ऑप्शन बी हे याचा आन्सर आहे, अँड्रोमेडा गॅलेक्सी. आता जसं म्हटलं तसं हे फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, हे पाठांतराचा भाग आहे. तर लक्षात ठेवायचं, आपल्या मिल्की वे गॅलेक्सीच्या जवळची स्पायरल गॅलेक्सी कुठली? तर अँड्रोमेडा गॅलेक्सी. नेक्स्ट क्वेश्चन काय? डॅश इज अ वेल नोन कॉन्स्टिलेशन दॅट कॅन बी सीन इन द इव्हिनिंग. दिस कॉन्स्टिलेशन इज ऑल्सो नोन ॲज द हंटर. तर हंटर नावानं ओळखलं जाणारं एक कॉन्स्टिलेशन म्हणजे नक्षत्र आहे, ते संध्याकाळच्या टायमाला पाहायला मिळतं. तर कोणतं आहे खालीलपैकी? ऑप्शन ए आहे कॅसिओपिया, ऑप्शन बी आहे ओरियॉन, ऑप्शन सी आहे ड्रेको आणि ऑप्शन डी आहे उर्सा मेजोरा. अर्सा किंवा उर्सा मेजोरा. तर यापैकी आन्सर काय? तर ऑप्शन बी काय? ओरियॉन. ओरियॉनलाच काय म्हणतात? द हंटर. आणि हे बाकीच्या ज्या कॉन्स्टिलेशन नक्षत्र आहेत, कॅसिओपिया झालं, ड्रेको, अर्सा मेजोरा, या कॉन्स्टिलेशनची नावं आपण लक्षात ठेवायचेत, कारण यापैकी पण क्वेश्चन येऊ शकतो. म्हणजे ओरियन म्हणजे खालीलपैकी कॉन्स्टिलेशन कुठले आहेत, म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग आर दी कॉन्स्टिलेशन्स. एक नाव वेगळं देतील, एखाद्या प्लॅनेटचं वगैरे नाव देतील आणि बाकी कॉन्स्टिलेशनचं देतील, असं करून टाकू शकतात. मग कॉन्स्टिलेशनची नावं लक्षात ठेवायची, कॅसिओपिया, ओरियॉन, ड्रॅको आणि अर्सा मेजोरा. आणि द हंटर म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर ओरियनला. नेक्स्ट क्वेश्चन. पुलिंग ऑफ द अर्थ ग्रॅव्हिटेशनली इन द सेम डायरेक्शन बाय द सन अँड द मून कॉजेस. आता अर्थला एका डायरेक्शनला पुल केलं, कोणाच्या यानं? तर मून आणि सनच्या यानं. तर काय होईल? कुठल्या टाईड निर्माण होतील? हे या क्वेश्चनचा मिनिंग. म्हणजे आता ऑप्शन काय आहेत? ए स्प्रिंग टाईड, बी हाय टाईड्स, सी नीप टाईड्स आणि डी लो टाईड्स. तर याचा आन्सर काय? एका डायरेक्शनला पहिला आन्सर काय? तर स्प्रिंग टाईड्स. तर यामध्ये होतं काय? तर आता पोझिशन बघू आपण. हा झाला मोठा सन. हे काय करतायत? सन आणि मून. हा मून मिडलला. आणि हे काय करतायत? अर्थला एका डायरेक्शनला ओढतायत. म्हणजे एक डायरेक्शनला ओढल्यानंतर काय होतं? इथं एक डायरेक्शनला ओढल्यावर इथं आपल्या ज्या समुद्राच्या लाट आहेत, आपण काय करतो? 70% ऑफ ओशन आणि 71% आणि 29% काय? तर अर्थचा भाग आहे. तर पाणी काय होतं? यांच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं हे ओढलं जातं एक साईडला आणि टाईड्सची हाईट वाढते. मग तिथं काय होतं? स्प्रिंग टाईड्स निर्माण होतात. कुठल्या? स्प्रिंग टाईड्स. आता एक साईडलाच नाही, तर इथं ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय आहे? एक प्रकारचा सेंट्रिपिटल फोर्स आहे. तो पृथ्वीच्या केंद्राकडं पूर्ण जे मास आहे, आता ग्रॅव्हिटेशनल वर एखादा ऑब्जेक्ट फेकला तर कुठं ओढला जातो? पृथ्वीकडं. तर तो कशामुळं? तर जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो स्वतःकडे ओढतो. म्हणजे इथं एक सेंट्रिपिटल फोर्स आहे पृथ्वीच्या सेंटरला. मग हे झालं, ही यांचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागल्यामुळं या बल झाल्या. आता याच्यात इकडं हा फोर्स लागला ग्रॅव्हिटेशनल, तर याला अपोजिट करण्यासाठी इकडे एक सेंट्रिफ्युगल फोर्स लागतो. तर या साईडला पण बल्ज क्रिएट होतो. कशामुळं? तर सेंट्रिफ्युगल फोर्समुळं.
सेंट्रीफ्युगल फोर्स, आणि या बाजूला पण बल्स क्रिएट होऊन स्प्रिंग टाइड्स निर्माण होतात. तर स्प्रिंग टाइड्स काय क्वेश्चनचं आन्सर आहे या. नेक्स्ट क्वेश्चन, प्लॅनेट प्लुटो वॉज डिस्कवर्ड बाय. प्लॅनेट प्लुटो खालीलपैकी कोणी डिस्कवर केलाय? तर ऑप्शन ए आहे विल्यम हर्शल, ऑप्शन बी आहे क्लाइड टॉम्बॉग, ऑप्शन सी आहे जॉन ॲडम्स, ऑप्शन डी आहे जोहॅन गॉल. तर यांच्यापैकी कोणी केलाय? तर क्लाइड टॉम्बॉग, क्लाइड टॉम्बॉग यानं प्लॅनेट प्लुटो डिस्कवर केलाय. क्लाइड टॉम्बॉग. तर हे आन्सर झालं. आता प्लॅनेट प्लुटोची डिस्कवरी कधी झाली? प्लॅनेट प्लुटो डिस्कवर झालाय 18 फेब्रुवारी 1930. काय झालं तर क्लाइड टॉम्बॉगचा 14 फेब्रुवारीला ब्रेकअप झाला. मग तो बसला टेलिस्कोप घेऊन आणि 18 फेब्रुवारी 1930ला प्लॅनेट प्लुटो डिस्कवर केला. आता प्लॅनेट प्लुटो डिस्कवर झाला याव्हा म्हणजे 1930ला, आणि प्लॅनेट प्लुटो नंतर काढून टाकला. कधी? 2006मध्ये याला प्लॅनेटच्या लिस्टमधून काढला आणि याला काय बनवलं? एक डॉर्फ प्लॅनेट बनवलं प्लॅनेट प्लुटोला. कधी? तर 2006मध्ये. डिस्कवर कोण केला? टॉम्बॉगनं. कधी? 1930मध्ये. आणि काढला कधी? 2006मध्ये. आणि बनवलं काय? डॉर्फ प्लॅनेट. आता नेक्स्ट क्वेश्चन काय? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ टेरेस्ट्रियल प्लॅनेट? ऑप्शन ए मार्स, ऑप्शन बी युरेनस, ऑप्शन सी व्हीनस, ऑप्शन डी अर्थ. या चारपैकी कोणता टेरेस्ट्रियल प्लॅनेट नाही? नॉट, हे लक्ष द्यायचे. नॉट खालीलपैकी कुठला नाहीये? तर याचा आन्सर आहे युरेनस. आता टेरेस्ट्रियल प्लॅनेट काय आहेत? टेरेस्ट्रियल प्लॅनेट म्हणजे काय? तर आपल्या अर्थ लाईक प्लॅनेट ज्यांचं स्ट्रक्चर वगैरे हे अर्थ लाईक असेल ते टेरेस्ट्रियल, म्हणजे रॉकी सरफेस असेल, त्यावर ॲटमॉस्फिअर हे सिमिलर वगैरे अर्थसारखं असेल तर टेरेस्ट्रियल प्लॅनेट कुठले आहेत? आता अगोदर सगळे ऑल प्लॅनेट बघू. हा झाला सन. आता सनपासून प्लॅनेटची सिक्वेन्सनं पहिला कोणता? मर्क्युरी. पुढचा कुठला आहे? तर व्हीनस. दुसरा प्लॅनेट हा फर्स्ट, हा झाला सेकंड. मर्क्युरी, व्हीनस, नंतर अर्थ, नंतर मार्स. हे चार झाले टेरेस्ट्रियल प्लॅनेट. मग याच्यानंतर काय आहे? याच्यानंतर आहे एक ॲस्टेरॉइड बेल्ट. ॲस्टेरॉइड बेल्ट कुठे? तर इथे आहे. मार्स आणि कुठल्या प्लॅनेटच्या मध्ये? ज्युपिटर. आता हे चार टेरेस्ट्रियल प्लॅनेट. आता बाहेरचे 5 नंबर ज्युपिटर, नंतर कुठला? ज्युपिटर नंतर सॅटर्न 6 नंबर, सॅटर्न 7 नंबर काय? युरेनस. आणि 8वा कुठला आहे? तर नेपच्यून. हे झाले 8 प्लॅनेट. आणि 9वा कुठला होता 2006मध्ये काढून टाकलेला? तर प्लुटोला काय बनवलं? डॉर्फ प्लॅनेट. हे 4 टेरेस्ट्रियल प्लॅनेट. नंतर ॲस्टेरॉइड बेल्ट आहे हा, आणि नंतर राहिलेले 4. सनपासून सिक्वेन्स आहे. सगळ्यात जवळचा प्लॅनेट कुठला आहे? तर मर्क्युरी. सगळ्यात लांबचा प्लॅनेट कुठला आपल्या सोलर सिस्टम मधला? तर नेपच्यून. हे लक्षात ठेवायचं आहे. तर टेरेस्ट्रियल कुठला नाही? मग यातलं आन्सर काय? युरेनस. आता याच्यामध्ये अजून इन्फॉर्मेशन काय? सगळ्यात जवळचा झाला मर्क्युरी. आता याच्यामध्ये हॉटेस्ट आणि ब्राईटेस्ट प्लॅनेट. हॉटेस्ट प्लॅनेट कुठला आहे? तर व्हीनस. आता व्हीनस कशामुळे? तर मर्क्युरीला असं म्हणतात की ॲटमॉस्फिअरच नाही जे की सनची हीट ट्रॅप करू शकेल. तर मर्क्युरी नाही आहे. तर व्हीनसचं ॲटमॉस्फिअर तिथं कार्बन डायऑक्साईडचा वगैरे प्रेझेन्स असल्यामुळं तिथं हीट ट्रॅप करतं व्हीनस. तर व्हीनस म्हणजे हॉटेस्ट प्लॅनेट म्हटलं तर कुठला? मर्क्युरी नाही तर व्हीनस. नेक्स्ट काय? द वर्ड कॉमेट कम्स फ्रॉम दी एन्शियंट डॅश वर्ड विच मीन्स लॉंग हेड स्टार. म्हणजे वर्ड कॉमेट हा
खालीलपैकी कुठल्या लँग्वेजमधून घेतलेला आहे? तर ऑप्शन ए आहे ग्रीक, ऑप्शन बी आहे जर्मन, ऑप्शन सी आहे फ्रेंच, ऑप्शन डी आहे लॅटिन. लक्षात ठेवायचं जेवढे जिओग्राफीचे टर्म्स आहेत ते बऱ्यापैकी ते ग्रीक गॉड्सच्या ओरिजिनवरून आहेत, ग्रीक गॉड्सच्या नावावरून आहेत. मग ऑप्शन एक आहे ग्रीक, म्हणजे याचा आन्सर काय असेल? जिओग्राफीचं म्हणजे ग्रीक. आणि नंतर काय आपलं सायन्सचे टर्म असतात जे सायन्सशी रिलेटेड असतात ते बऱ्यापैकी कुठून घेतलेले आहेत? तर सायन्सशी रिलेटेड आहेत. सायन्सशी रिलेटेड कुठल्यात? तर लॅटिन लँग्वेजमध्ये. आणि हे ग्रीक लँग्वेज कुठले? जिओग्राफीशी रिलेटेड. मोस्ट ऑफ, म्हणजे कंपल्शन नाही की सगळेच असतील, मोस्ट ऑफ टर्म्स हे ग्रीक लँग्वेजमधले आणि बाकी लॅटिन सायन्सवाले. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग प्लॅनेट्स रोटेट्स इन अ क्लॉकवाईज? विच ऑफ द फॉलोइंग प्लॅनेट, यस नाही तिथं, रोटेट इन अ क्लॉकवाईज डायरेक्शन? ऑप्शन ए विनस, ऑप्शन बी मार्स, ऑप्शन सी सॅटर्न, ऑप्शन डी ज्युपिटर. खालीलपैकी कुठला प्लॅनेट क्लॉकवाईज म्हणजे आपल्या घड्याळ जसं फिरतं त्याप्रमाणे फिरतो म्हणजे रोटेट? आता रोटेट आणि रिव्होल्यूशनचा फरक बघा. पहिलं रोटेशन काय असतंय? रोटेशन. आणि सेकंड काय म्हटलं? रिव्होल्यूशन. यामध्ये फरक काय? आता रोटेशन म्हणजे काय? तर स्वतःभोवती फिरणं म्हणजे रोटेशन झालं, जे प्लॅनेट स्वतःभोवती फिरणं आहे. आणि रिव्होल्यूशन काय? आता आपली अर्थ जशी सनभोवती फिरते तर दुसऱ्या एखाद्या बॉडीच्या भोवती फिरणं त्याला काय म्हणतात? रिव्होल्यूशन. हे झालं रोटेशन आणि रिव्होल्यूशन. स्वतःभोवती फिरणं रोटेशन आणि एखाद्या दुसऱ्या बॉडीभोवती फिरणं म्हणजे रिव्होल्यूशन. तर याचा आन्सर काय? विच ऑफ द फॉलोइंग प्लॅनेट्स रोटेट्स? तर याचा आन्सर आहे विनस. विनस हा क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये रोटेट करतो. नेक्स्ट क्वेश्चन. आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. इथं विचारलं की रिंग आहे कुठल्या प्लॅनेटला? खालीलपैकी कुठल्या प्लॅनेटला एक रिंग आढळते? रिंग कोणाला आहे? तर सॅटर्नला. सॅटर्नला एक रिंग आहे. आणि लार्जेस्ट प्लॅनेट कुठला आहे? तर ज्युपिटर. म्हणजे सोलर सिस्टममधला आपल्या लार्जेस्ट प्लॅनेट ज्युपिटर आहे. हे पण फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन लक्षात ठेवायचे. हे झालं क्लॉकवाईज विनस. नंतर नेक्स्ट क्वेश्चन, ऑन विच ऑफ द फॉलोइंग ऑकेजन्स द लुनार इक्लिप्स ऑकर? लुनार इक्लिप्स म्हणजे काय? तर चंद्रग्रहण. लुनार इक्लिप्सचा अर्थ काय? चंद्रग्रहण. चंद्रग्रहण लुनार इक्लिप्स. तर चंद्रग्रहण कधी घडतं? तर काय? ए फर्स्ट क्वाड्रेचर, बी न्यू मून, सी फुल मून आणि डी काय? थर्ड क्वाड्रेचर. लुनार इक्लिप्स चंद्रग्रहण. तर याचा आन्सर काय? तर फुल मून. फुल मून कधी होतो? फुल म्हणजे काय? फुल मून म्हणजे काय? पौर्णिमा. 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 आणि न्यू मूनचा अर्थ काय? अमावस्या. अमावस्या. अमावस्या झालं फुल मून आणि न्यू मून. तर आता पाहायचं फुल मून मध्ये काय होतं आणि न्यू मून मध्ये काय होतं. म्हणजे अर्थ सन आणि मूनची पोझिशन कशी असते. आता फुल मूनला बघा. फुल मून म्हणजे पौर्णिमेला. हा झाला सूर्य जो की स्टेबल आहे एका जागेवर. आता फिरतोय कोण? अर्थ आणि मून. तर पहिलं आता मध्ये कोण येणार मग? चंद्र का पृथ्वी? तर मध्ये फुल मूनला पृथ्वी मध्ये आणि इकडं हा झाला चंद्र. ही झाली आपली पृथ्वी आणि इकडं चंद्र. तर हे झालं फुल मून म्हणजे पौर्णिमेचं. मग सनरेज इकडं पडतात आणि हे झालं चंद्र इकडे. हे झालं चंद्रग्रहण. मग चंद्रग्रहणाची पोझिशन कशी आहे? पहिला येतो सन, नंतर अर्थ आणि नंतर मून. हे झाली चंद्रग्रहण आणि फुल मून. आणि आता पाहिजे न्यू मून. न्यू मूनमध्ये कसं असतं यांची पोझिशन? न्यू मूनमध्ये फर्स्ट काय झालं? सन, नंतर मूनमध्ये येणार आणि नंतर अर्थ. हे तीन सन, मून आणि अर्थ हे तिघाची पोझिशन अशी आहे. म्हणजे न्यू मून म्हणजे अमावस्येला चंद्र अर्थ आणि सनच्या मध्ये आणि पौर्णिमेला चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या डिस्टन्सवर आहे आणि तेच झालं चंद्रग्रहण. आन्सर काय मग? फुल मून.
म्हणजे त्याचं काय विचारलं होतं, लुनार इक्लिप्स म्हणजे चंद्रग्रहण कधी होतं, तर फुल मून म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी. नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ मेनी डेज आर टेकन बाय द मून टू कंप्लीट अ सिंगल रोटेशन ऑन इट्स ॲक्सिस. म्हणजे चंद्र स्वतःच्या ॲक्सिस भोवती फिरायला किती वेळ घेतो. तर याचा आन्सर काय, ऑप्शन डी. ऑप्शन डी काय, 27.3 अर्थ डेज. म्हणजे पृथ्वीवरचे 27.3 दिवस चंद्र स्वतःच्या ॲक्सिस भोवती फिरायला घेतो. आता याच्यामध्ये सांगायला काय, याच्यामध्ये सांगायला काहीच नाही, ही फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे. 27.3 दिवस हे लक्षातच ठेवू नये. आता पुढचा क्वेश्चन काय, द बिग बँग थ्योरी इज अबाउट. बिग बँग थ्योरी ही कशाशी, खालीलपैकी कशाशी संबंधित आहे. ऑप्शन एक आहे ओरिजिन ऑफ द ह्युमन स्पीशीज. ऑप्शन बी काय, ओरिजिन ऑफ लाईफ. ऑप्शन सी काय, ओरिजिन ऑफ द युनिवर्स. ऑप्शन डी काय, ओरिजिन ऑफ द ॲनिमल स्पीशीज. तर खालीलपैकी बिग बँग थ्योरी कशाशी रिलेटेड आहे, तर ओरिजिन ऑफ द युनिवर्स. ओरिजिन ऑफ द युनिवर्स म्हणजे आपलं ब्रह्मांड कसं निर्माण झालं याच्याशी रिलेटेड आहे बिग बँग थ्योरी. आता पुढचा क्वेश्चन काय आहे, द ग्लोईंग सरफेस ऑफ द सन इज कॉल्ड. ग्लोईंग सरफेस जो सूर्याचा आहे त्याला काय म्हणतात. तर ऑप्शन ए फोटोस्फिअर, ऑप्शन बी क्रोमोस्फिअर, ऑप्शन सी लिथोस्फिअर, ऑप्शन डी कोरोना. तर यापैकी काय म्हणतात ग्लोईंग सरफेसला, तर फोटोस्फिअर हे सनच्या ग्लोईंग पार्टला म्हणतात. आता लिथोस्फिअर काय आहे, लिथोस्फिअर आहे अर्थचा आउटर मोस्ट लेअर. अर्थचं डिव्हिजन कसं झालं आहे थोडक्यात पाहून घेऊ. हे झालं क्रस्ट किंवा लिथोस्फिअर. नंतर काय आहे, नंतर आहे दुसरं मॅन्टल. नंतर काय, नंतर आहे आउटर कोर. नंतर इनर कोर. म्हणजे अर्थचं विचारलं सगळ्यात वर काय, लिथोस्फिअर, नंतर मॅन्टल, नंतर आउटर कोर, नंतर इनर कोर. ते मोहो डिस्कंटिन्युटी वगैरे पूर्ण आपण नेक्स्ट टॉपिकमध्ये पुढे येणार आहे MCQ त्यामध्ये पाहून घेऊ. म्हणजे पूर्ण अर्थच्या इंटिरियरबद्दल इन्फॉर्मेशन. आता हे झालं लिथोस्फिअर. तर क्रोमोस्फिअर काय आहे, क्रोमोस्फिअर आहे सनच्या जवळ एक म्हणजे लेअर आहे क्रोमोस्फिअर. म्हणजे फोटोस्फिअर झाला म्हणजे सनचा सरफेस झाला, सरफेसच्या थोडा वरती क्रोमोस्फिअर नावाचा एक लेअर आहे त्याला, ते झालं क्रोमोस्फिअर. आता कोरोना काय आहे, तर सनचे जे मास इजेक्शन होतात सनच्या भोवती जे मास इजेक्शन होत राहतात त्याला काय म्हणतात, तर कोरोनामुळे आपल्याकडे एक फीचर तयार होतं. कुठं, नॉर्थ पोलला काय, नॉर्वे वगैरे कंट्री आहे. नॉर्वे कशासाठी फेमस आहे, तर नॉर्वेच्या वरती काय नदन लाईट्स पाहायला मिळतात. त्या कशामुळं, नदन लाईट्स कशामुळे दिसतात, तर सनची ही कोरोनल मास इजेक्शनचं जो प्रभाव आहे, कोरोनाच्या मास इजेक्शन म्हणजे एक सनच्या भोवती एक कोरोनल मास इजेक्शन नावाचा एक प्रकार घडतो, त्याच्यामुळं नदन लाईट्स तयार होतात. कुठं, नॉर्वेच्या वर. नेक्स्ट क्वेश्चन काय, द स्मॉल पीसेस ऑफ रॉक्स विच मूव अराउंड द सन आर कॉल्ड. म्हणजे सनच्या भोवती एक स्मॉल पीसेस रॉक्सचे फिरतात त्याला काय म्हणतात. ऑप्शन ए काय, गॅलेक्सी, ऑप्शन बी जिओइड्स, ऑप्शन सी ॲस्टेरॉइड्स आणि ऑप्शन डी काय, मेटिओरॉइड्स. तर याचा आन्सर काय, रॉकचे पीसेस फिरतात त्याचं ॲस्टेरॉइड बेल्ट. आपण आताच पाहिलं ॲस्टेरॉइड बेल्ट कोणाकोणामध्ये, ॲस्टेरॉइड बेल्ट आहे मार्स आणि ज्युपिटरच्या मध्ये. तर गॅलेक्सी तर माहीत असेल, म्हणजे बिलियन्स ऑफ स्टार्स आणि प्लॅनेट्स मिळून काय बनतं गॅलेक्सी. जिओइड एक आहे शेप, आपला अर्थचा शेप कसा आहे, तर जिओइड शेप्ड आहे. आता मेटिओराइड काय आहे, तुटता तारा, जे आपण तुटता तारा म्हणतो, जे आकाशातून म्हणजे असं एखादी बॉडी आहे म्हणजे प्लॅनेटरी बॉडी जी खाली एका वेगाने येत राहते, त्याला मेटिओराइड असं म्हणतात. आता नेक्स्ट ॲस्ट्रॉइड झालं. ॲस्ट्रॉइड बेल्ट कुठं, मार्स आणि ज्युपिटरच्या मध्ये, लक्षात ठेवायचं, विसरायचं नाहीये. पुढचा क्वेश्चन, नेम द एक्झो प्लॅनेट विच इज कन्सिडर्ड ॲज द
which is considered as a pretty close cousin of Earth and is also known as Earth 2.0. ऑप्शन ए काय युरोपा 31, ऑप्शन बी आहे नेपच्यून, ऑप्शन सी आहे केपलर 452b, ऑप्शन डी आहे प्लुटो. तर अर्थची क्लोज कजिन म्हणजे अर्थ सारखा असणारा प्लॅनेट खालीलपैकी कुठला आहे? तर याचा आन्सर काय केपलर 452b हा आहे एक प्लॅनेट जो एक्झो प्लॅनेट आहे, अर्थच्या आपल्या सोलर सिस्टमच्या बाहेरचा आहे. तर हा केपलर 452 काय अर्थ सारखा सिमिलर, त्याला काय म्हणतात अर्थ 2.0. तर केपलर 2.0. नेपच्यून काय तर आपल्या सोलर सिस्टमचा सगळ्यात फारदेस्ट म्हणजे लांबचा प्लॅनेट. सगळ्यात जवळचा कुठला आहे? सगळ्यात जवळचा आहे कुठला? मर्क्युरी हा झाला जवळचा आता आणि लांबचा. नेक्स्ट, व्हॉट इज द स्पीड ॲट विच द अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन? सूर्याच्या भोवती अर्थ जी फिरते ती किती स्पीडनं फिरते, त्याचा वेग किती आहे हे विचारलेलं आहे. आता ऑप्शन काय? ऑप्शन ए 55,000 माइल्स पर आवर, ऑप्शन बी आहे 67,000 माइल्स पर आवर, ऑप्शन सी आहे 20,000 माइल्स पर आवर, ऑप्शन डी आहे 47,000 माइल्स पर आवर. तर याचा आन्सर काय आहे? हे पण झालं फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन. हे सगळे क्वेश्चन तुम्हाला फॅक्ट्स लक्षात ठेवायचे म्हणजे याचा रट्टा मारणंच आहे तुम्हाला, म्हणजे बाकी ऑप्शन नाही इथं. तर याचा आन्सर आहे 67,000 माइल्स पर आवर. काय पृथ्वी सूर्याच्या भोवती तेवढ्या स्पीडनं फिरते 67,000 माइल्स पर आवर. नेक्स्ट क्वेश्चन काय विच प्लॅनेट इज नोन ॲज द अर्थ ट्विन? तो केपलर काय होता अर्थचा कझिन किंवा अर्थ 2.0. आता इथं काय विचारले अर्थचा ट्विन प्लॅनेट कुठला आहे खालीलपैकी? ऑप्शन ए आहे मार्स, ऑप्शन बी आहे मून, ऑप्शन सी व्हीनस, ऑप्शन डी आहे कार्ला. तर याच्यापैकी कुठला आहे? तर व्हीनस हा प्लॅनेट अर्थचा ट्विन आहे. ट्विन पहिलं केपलर होता तो काय होता क्लोज कझिन. ट्विन आणि क्लोज कझिनमध्ये फरक करा म्हणजे हे ट्विन अर्थ लाईक. मग इथं काय आहे व्हीनसला कशामुळे म्हणतात तर रॉकी सरफेस आहे याचा अर्थसारखा रॉकी सरफेस प्लस व्हीनसला काय आपल्याकडे काय म्हणतात शुक्र तारा. काय शुक्र तारा व्हीनस रॉकी सरफेस प्लस ॲटमॉस्फिअर पण जवळपास सिमिलर आहे जे सनची हीट ट्रॅप करतं. काय व्हीनस मर्क्युरी करत नाही कारण त्याला ॲटमॉस्फिअर नाही. तर ॲटमॉस्फिअर असल्यामुळे सनची हीट ट्रॅप करतं आणि हॉटेस्ट आणि ब्राईटेस्ट प्लॅनेट कोण होतं व्हीनस. आता पुढचा क्वेश्चन काय अ लाईट इयर इज अ युनिट दॅट इज यूज टू मेजर. लाईट इयर हे एक युनिट आहे ते खालीलपैकी काय मोजण्यासाठी वापरतात? तर ए टाईम, बी मोशन, सी डिस्टन्स, डी स्पीड. लाईट इयर खालीलपैकी काय मोजण्यासाठी वापरतात? तर आन्सर काय डिस्टन्स. डिस्टन्सचं युनिट आहे लाईट इयर. तर एक लाईट इयर म्हणजे किती? आता असा पण क्वेश्चन येऊ शकतो एक्झामला 1 लाईट इयर इक्वल टू काय असतंय 9.46 इंटू 10⁻12 किलोमीटर. हे काय लाईट इयर एवढं. एक लाईट इयर म्हणजे काय 9.46 इंटू 10⁻12 किलोमीटर. आता बाकीचं काय टाईमचं युनिट काय सेकंड. टाईम सेकंडमध्ये मोजला जातो. स्पीड काय मीटर पर सेकंड. आणि हे काय मोशनचं काही नाही. हे झालं टाईम म्हणजे लाईट इयर कशाचं युनिट आहे लक्षात ठेवा. हा क्वेश्चन बऱ्याच एक्झामला विचारलेला आहे अगोदर पण. लाईट इयर कशाचं युनिट आहे तर डिस्टन्सचं आहे टाईमचं नाही. इयर म्हटल्यावर आपल्याला टाईम वाटतो पण टाईम नाही आहे हे लक्षात ठेवा. तर आन्सर काय डिस्टन्सचं काय लाईट इयर. नेक्स्ट क्वेश्चन काय द टाईम पिरियड बिटवीन फुल मून टू अनादर फुल मून इज. टाईम पिरियड बिटवीन फुल मून टू अनादर फुल मून. दोन पौर्णिमांच्या मधला म्हणजे अंतर किती आहे किती दिवस आहे. दोन काय विचारले फुल मून आहेत. फुल मून टू फुल मून. फुल मून टू न्यू मून नाही आहे म्हणजे पौर्णिमा तर अमावस्या नाही आहे.
काय पौर्णिमा ते पौर्णिमा. तर इथं ऑप्शनच बघा लॉंगेस्ट म्हणजे लेंथनं मोठा दिलाय. आता इथं काही जागेवर असं कॉमन सेन्स पण वापरा, कारण एलिमिनेशन करता आलं पाहिजे. बाकी आता एवढं लिहायची गरज होती का त्यांना? तर हे काहीतरी पर्टिक्युलर असल्यामुळं एवढं लिहिलेलं आहे. आन्सर काय? स्लाइटली लॉंगर दॅन 29 डेज. हा पण काय फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, याचा पण म्हणजे ऑब्विसली रट्टाच मारणे. नेक्स्ट काय क्वेश्चन आहे? विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट करेक्ट. खालीलपैकी कुठली स्टेटमेंट बरोबर नाही? ऑप्शन ए काय? सोलार सिस्टम इज 2.3 बिलियन इयर्स ओल्ड. आपली जी सूर्यमाला आहे ती 2.3 बिलियन इयर ओल्ड आहे, जुनी. आणि ऑप्शन बी आहे प्लॅनेट ज्युपिटर हॅज मॅक्झिमम सॅटेलाइट्स इन द सोलार सिस्टम. ऑप्शन सी आहे प्लॅनेट मर्क्युरी इज क्लोजेस्ट टू द सन. ऑप्शन डी आहे प्लॅनेट व्हीनस हॅज नो नॅचरल सॅटेलाइट. मग याचं काय विचारले? करेक्ट नाही आहे. कधी विचारलेलं आहे? 15/3/2021. डेट पण लक्षात ठेवा. कशासाठी आता पुढे सांगतो. तर सोलार सिस्टम आपली कधीची आहे? तर तेव्हाचा आन्सर 2021 मध्ये आन्सर काय होतं याचं? तर द सोलार सिस्टम इज 2.3 बिलियन इयर्स ओल्ड. हे याचं आन्सर आहे. यातलं चुकीचं स्टेटमेंट हे 2021चं झालं. तर आपली सोलार सिस्टम किती आहे? 4.5 बिलियन इयर्स ओल्ड. आपली सोलार सिस्टम किती आहे? 4.5 बिलियन इयर्स ओल्ड. आता याच्यामध्ये 2023 नंतर अजून एक स्टेटमेंट चुकीचं झालेलं आहे. ते का? तर आता इथं काय विचारले? इथं म्हटलंय दुसरं स्टेटमेंट बघा एकदा. दुसरं स्टेटमेंट काय म्हटलंय? प्लॅनेट ज्युपिटर हॅज मॅक्झिमम सॅटेलाइट्स इन द सोलार सिस्टम. हे चेंज झाले. आता चेंज होऊन काय झालंय? याचा आन्सर झालंय आता सॅटर्न हॅज मॅक्झिमम सॅटेलाइट्स इन दी सोलार सिस्टम. मॅक्झिमम सॅटेलाइट्स इन द सोलार सिस्टम. आता सॅटर्नला मॅक्झिमम सॅटेलाइट्स आलेले आहेत 92. आता काही काही वाढून म्हणतात 145 पर्यंत काही जातील, पण सध्या आता हे लक्षात ठेवायचे 92 सॅटेलाइट्स सध्या तरी सॅटर्नच्या आहेत. आणि सॅटर्नचा अजून एक फीचर काय आहे? त्याला एक रिंग आहे. सॅटर्नला रिंग आहे. आता सॅटर्नचा एक फेमस मून आहे. सॅटर्नचा फेमस मूनचं पण नाव लक्षात ठेवा. सॅटर्नचा फेमस मून कुठला आहे? तर टायटन. क्वेश्चन विचारला टायटन हा कोणाचा मून आहे? तर हा झाला सॅटर्नचा. आता तसंच आता इथं काय? प्लॅनेट ज्युपिटर हॅज मॅक्झिमम सॅटेलाइट्स. ज्युपिटरला किती सॅटेलाइट आहेत? तर 79 सॅटेलाइट्स आहेत. कोणाला? ज्युपिटरला. अर्थला किती आहेत? अर्थला एकच सिंगल सॅटेलाइट आहे. कुठली? उपग्रह कुठला आहे पृथ्वीचा? सॅटेलाइट म्हणजे उपग्रह. उपग्रह कुठला आहे? तर चंद्र, मून. मून हा एकमेव आहे. ज्युपिटरला तसे किती आहेत? 79 आणि सॅटर्नला 92. आता पहिले सॅटर्नला ज्युपिटरपेक्षा कमी होते, आता चेंज झालेलं आहे सॅटर्नचं. सॅटर्नला आता मॅक्सिमम आहेत. हे लक्षात ठेवा. आता बाकीचे स्टेटमेंट पण बघा एकदा. स्टेटमेंट बेस्ड पण क्वेश्चन म्हणजे एखादा ऑप्शनचं स्टेटमेंट आहे त्याच्यावरून पण क्वेश्चन तयार केला जाऊ शकतो. आता ज्युपिटरचा एक लार्जेस्ट सॅटेलाइट ते पण लक्षात ठेवा एकदा. ज्युपिटरचा काय? गॅनिमीड. गॅनिमीड नावाचं सॅटेलाइट आहे ज्युपिटरचं. ते लार्जेस्ट सॅटेलाइट आहे. काय? ज्युपिटरचा गॅनिमीड. आता नेक्स्ट क्वेश्चन. सॉरी याच्यातच बघा काय म्हटलंय? ऑप्शन सी हे दोन स्टेटमेंट बरोबर आहेत. काय? प्लॅनेट मर्क्युरी इज क्लोजेस्ट टू द सन. मर्क्युरी आहे का? तर आहे. आता खालचं काय आहे? प्लॅनेट व्हीनस हॅज नो नॅचरल सॅटेलाइट. तर व्हीनसला एक पण नॅचरल सॅटेलाइट नाही. म्हणजे व्हीनसला एक पण नैसर्गिक उपग्रह नाहीये. असा क्वेश्चन आला खालीलपैकी कुठल्या प्लॅनेटला एक पण नैसर्गिक उपग्रह नाही? तर ऑप्शनमध्ये असेल व्हीनस. तर व्हीनस होऊ शकतो. आता हे ऑप्शन बरोबर आहे, त्यामुळं हे स्टेटमेंट पण लक्षात ठेवायचं आहे. आता पुढचा क्वेश्चन. पुढचा काय? द कॉन्स्टिलेशन विच वन कॅन सी ड्युरिंग दी अर्ली पार्ट ऑफ अ समर नाईट. म्हणजे उन्हाळ्याच्या रात्रीच्या सुरुवातीला दिसणारे एक कॉन्स्टिलेशन नक्षत्र आहे. त्याचं नाव काय आहे? तर उन्हाळ्याच्या अगोदर म्हणजे सुरुवातीला रात्रीच्या काय कुठलं सॅटेलाइट म्हणजे नक्षत्र दिसतं? तर उर्सा मेजोरा नावाचं एक नक्षत्र आहे. ते उन्हाळ्याच्या रात्रीच्या सुरुवातीला दिसतं. आता बाकीचे नावं लक्षात ठेवा म्हटलं. कॅसिओपिया, लिओ मेजर, उर्सा मेजोरा आणि ओरियन. ओरियनलाच काय म्हणतात? पाठीमागच्या क्वेश्चनमध्ये पाहिले द हंटर.
ओरियनचं नाव काय? द हंटर. आता पुढचा क्वेश्चन, ह्या नक्षत्रांची नावं लक्षात ठेवा, याच्यावरून याच्यामध्ये एखादा प्लॅनेट वगैरे ॲड करून खालीलपैकी कुठलं नक्षत्र नाहीये असं विचारू शकतात. आता नीप किंवा लो टाइड्स ऑकर फेन. आता पहिलं काय पाहिलं होतं आपण? स्प्रिंग टाइड्स. स्प्रिंग टाइड्स कधी होत्या? सन, मून आणि अर्थ. म्हणजे अर्थ हे तिन्ही एका लाईनमध्ये होते. काय? मून सॉरी सन सगळ्यात मोठा, म्हणजे सॉरी सन सगळ्यात मोठा, मध्ये मून, परत अर्थ. हे काय करायचे? सन आणि मून अर्थचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स जे सेंटरकडे स्वतःला खेचत होतं ते हे बॅलन्स करून स्वतःकडं स्वतःच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सनं अर्थच्या टाइड्स आकर्षित करायचे. त्यामुळे काय निर्माण व्हायचं? स्प्रिंग टाइड्स. म्हणजे आता एकदा पाहूनच घ्या. हा झाला सन, सन मध्ये मून, परत अर्थ. मग हे काय करायचे? स्वतःकडे ओढायचे. त्यामुळे काय व्हायचं? बल्ज क्रिएट व्हायचा. बल्ज क्रिएट होऊन इथं झाल्या हे दोन्ही साईडला, इकडं सेंट्रिफ्युगल फोर्समुळे आणि इकडं हे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर काय व्हायचं? तर स्प्रिंग टाइड्स. आता काय विचारले? नीप टाइड्स कधी तयार होतात? आता नीप टाइड्सची सन अर्थ आणि मूनची पोझिशन काय बघायचं? हा झाला सन, सेम डायरेक्शन सेम जागेवर, परत अर्थ आणि हा झाला मून. म्हणजे हे काय करतात? ग्रॅव्हिटेशनल फोर्स एकमेकाचं बॅलन्स करतात. हे कसे असतात? एका राईट अँगल ट्रायंगलमध्ये हे 90 डिग्रीचा अँगल तयार करतात आणि हे काय तयार करतात? नीप टाइड्स. नीप टाइड्स म्हणजे खाली लो टाइड्स तयार होतात, म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स एकमेकाकडे बॅलन्स करून. तर आन्सर काय यायचं आता? हे नीप टाइड्स ऑकर होईन. ऑप्शन काय आहेत? ऑप्शन ए आहे द सन, द मून अँड द अर्थ फॉर्म अ सर्कल. ऑप्शन बी आहे द अर्थ इज सेंटर्ड बिटवीन द सन अँड द मून. अर्थ सन आणि मूनच्या मध्ये असल्यावर, अर्थ सन आणि मूनच्या मध्ये असल्यावर काय होतं? तर पौर्णिमा किंवा फुल मून डे. परत ऑप्शन सी आहे द सन, द मून अँड द अर्थ फॉर्म अ राईट अँगल ट्रायंगल. तर इथं काय केले? राईट अँगल ट्रायंगल फॉर्म केला आणि नीप टाइड्स बनतात. काय? राईट अँगल ट्रायंगल. लक्षात ठेवायचं काय? हे मून पृथ्वीच्या भोवती फिरतो आणि अर्थ याच्या भोवती रिव्हॉल्व म्हणजे फिरतीये. म्हणजे हा राईट अँगलला गेला की नीप टाइड्स तयार होतात. हे 7 डेजच्या डिफरन्सनं तयार होतात. काय? स्प्रिंग टाइड्स आणि नीप टाइड्स. ऑप्शन डी काय? द सन, द मून अँड द अर्थ आर इन द सेम लाईन. परत तोच ऑप्शन, हे नाही आहे. आन्सर झालं ऑप्शन सी. हे राईट अँगल ट्रायंगल फॉर्म करतात. आता पुढचा क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज द स्मॉलेस्ट डॉर्फ प्लॅनेट इन टर्म्स ऑफ रेडियस? रेडियसच्या टर्ममध्ये खालीलपैकी कुठला डॉर्फ प्लॅनेट, पूर्ण प्लॅनेट नाही आहे म्हणजे लहान ग्रह आहे, तर खालीलपैकी कुठला नाही आहे? नाही, रेडियसच्या टर्ममध्ये सगळ्यात लहान कुठला आहे? तर याचा आन्सर काय आहे? ऑप्शन सी. हे पण फॅक्टच आहे. सिरीज हा सगळ्यात लहान डॉर्फ प्लॅनेट आहे रेडियसच्या टर्ममध्ये. आता सगळ्यात मोठा कुठला आहे? सगळ्यात मोठा आहे लार्जेस्ट. लक्षात ठेवायचं ही पण इन्फॉर्मेशन. लार्जेस्ट कुठला आहे? तर एरीज. एरीज हा लार्जेस्ट आहे. आता टोटल नंबर ऑफ डॉर्फ प्लॅनेट किती आहेत? टोटल आहेत 5. हे झाले 4. ए हॉमिया, बी मेकी, सी सिरीज आणि डी एरीज. हे 4 झाले. प्लस एक कुठला आहे? तर आपला प्लुटो, जो की 2006ला डॉर्फ बनवलेला आहे. हे झाले 5 डॉर्फ प्लॅनेट. ही पण इन्फॉर्मेशन लक्षात ठेवायची. हॉमिया, मेकी, सिरीज आणि एरीज आणि प्लुटो हे 5 झाले. हे सगळे एक्झो प्लॅनेट आहेत. एक्झो म्हणजे सोलर सिस्टमच्या म्हणजे आउटर साईडला आहेत. आणि यातला कुठला आहे? तर सिरीज. सिरीज हा आपल्या ॲस्टेरॉइड बेल्टमध्ये सापडतो. सिरीज याची रेडियस स्मॉल आहे. हे बाहेर सगळे बाहेर आहेत. आणि एरीज आणि प्लुटोची साईज जवळपास म्हणजे सेम आहे, पण एरीज लांब आहे 3 टाइम्स काहीतरी. पुढचा, हाऊ मच टाइम इज टेकन बाय सनलाईट टू रिच अर्थ? सनलाईट अर्थवर किती वेळामध्ये पोहोचते? पहिला ऑप्शन आहे 7 मिनिट्स, ए 7 मिनिट्स 32 सेकंड, बी 9 मिनिट्स 32 सेकंड, सी 7 मिनिट्स 56 सेकंड, डी 8 मिनिट्स 20 सेकंड. तर याचा आन्सर आहे 8 मिनिट 20 सेकंद. 8 मिनिट्स 20 सेकंड ही झाली सनलाईट अर्थवर पोहोचायला. आणि मूनलाईट किती वेळात पोहोचते? मूनला स्वतःची लाईट नाही, पण ते रिफ्लेक्शन सनच्या लाईटचं किती वेळात येतं? तर 1.26 सेकंडमध्ये ही मूनलाईट अर्थवर पोहोचते.
आता पुढचा क्वेश्चन काय, द डिस्टन्स बिटवीन द सन अँड द अर्थ इज अप्रॉक्सिमेटली. ऑप्शन ए काय 150 मिलियन किलोमीटर, ऑप्शन बी काय 120 मिलियन किलोमीटर, ऑप्शन सी काय 140 मिलियन किलोमीटर, ऑप्शन डी 130 मिलियन किलोमीटर. तर याचा आन्सर काय 150 मिलियन किलोमीटर. हे पण फॅक्टच आहे. 150 मिलियन किलोमीटर कोणाकोणामधलं डिस्टन्स आहे, सन आणि अर्थच्या मधलं, दोन्हीच्या मध्ये डिस्टन्स 150 मिलियन किलोमीटर. पुढचा क्वेश्चन, पुढचं काय, द ब्राइटेस्ट प्लॅनेट इन द नाईट स्काय इज. प्लॅनेट सगळ्यात ब्राइटेस्ट कुठला आहे, तर आत्ताच याच्या अगोदर सांगितलं. ऑप्शन ए काय याच्यात, ऑप्शन बघा, ऑप्शन ए आहे मर्क्युरी, ऑप्शन बी आहे व्हीनस, ऑप्शन सी आहे सॅटर्न, ऑप्शन डी आहे ज्युपिटर. तर यापैकी कुठला प्लॅनेट ब्राइटेस्ट आहे, तर आन्सर काय आहे व्हीनस. मर्क्युरी नाही आहे. कशामुळं, तर ॲटमॉस्फिअरमध्ये सांगितलं. हा काय ब्राइटेस्ट आणि ब्राइटेस्ट अँड हॉटेस्ट. हॉटेस्ट कुठला, तर व्हीनस. व्हीनस हा ब्राइटेस्ट आणि हॉटेस्ट प्लॅनेट आहे. नेक्स्ट, डॅश इज द क्लोजेस्ट स्टार टू द अर्थ. खालीलपैकी कुठला अर्थच्या क्लोजेस्ट स्टार आहे. ऑप्शन ए अल्टेअर, ऑप्शन बी सन, ऑप्शन सी मून, ऑप्शन डी वेगा. आता अशा क्वेश्चनला कॉमन सेन्स 100% कॉमन सेन्स वापरला पाहिजे. आपल्या सोलार सिस्टममध्ये किती स्टार आहेत, तर एकमेव स्टार आहे. कुठला, तर सन. मग अर्थच्या जवळ कुठला असणार आहे, तर सन. आता मून हा सॅटेलाइट आहे, उपग्रह. उपग्रह. वेगा हे तर आता अशी नावं म्हणजे फक्त तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी. अल्टेअर हे झालं, वेगा झालं, हे फक्त कन्फ्युजनसाठी आहेत. हे आपल्या सोलार सिस्टममध्ये नाहीत. तर अर्थच्या जवळचा कुठला आहे, तर सन. सन हा सगळ्यात जवळचा स्टार आहे आणि सॅटेलाइट आहे मून सगळ्यात जवळ. 60 हा झाला क्लोजेस्ट स्टार. आता नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट काय, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पार्ट ऑफ आवर सोलार सिस्टम. सोलार सिस्टमचा खालीलपैकी काय पार्ट नाही आहे, कुठला. तर काय म्हटलं होतं आताच मी, आपल्या सोलार सिस्टममध्ये एकमेव स्टार कुठला आहे, तर सन. सन हा एकमेव स्टार आहे. तर तो पार्ट आहे का, तर यस सन पार्ट आहे. नंतर मून पार्ट आहे का, अर्थचा उपग्रह आहे. नंतर युरोपा. युरोपा ज्युपिटरलाच काय म्हणतात, युरोपा. युरोपा काही जण ज्युपिटरला नाव दिलेलं आहे. युरोपा याचं एक आयसी क्रिस्टल सरफेस आहे. हे आपल्या सोलार सिस्टमचा एक पार्ट आहे युरोपा. मग नंतर काय, पोल स्टार हा झाला शुक्र तारा. शुक्र तारा आपल्या सोलार सिस्टमचा पार्ट आहे का, तर नाही आहे. विच इज नॉट अ पार्ट ऑफ आवर सोलार सिस्टम. हा काय पोल स्टार म्हणजे काय, शुक्र तारा आहे. शुक्र तारा हा आपल्या सोलार सिस्टमचा पार्ट नाही आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, तर विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॉन्स्टिलेशन इन द स्काय. खालीलपैकी कुठलं नक्षत्र नाही आहे, कॉन्स्टिलेशन. मगाशीच बोललेलो मी, कुठलं नाही आहे यातलं, तर आन्सर काय ए उर्सा मेजोरा, ऑप्शन बी आहे सिरियस, ऑप्शन सी आहे ओरियॉन, ऑप्शन डी आहे कॅसिओपिया. आता हे सगळे उर्सा मेजोरा, लक्ष द्या म्हटलेलं तुम्हाला मी, ओरियॉन आणि कॅसिओपिया हे सगळे अगोदरच्या क्वेश्चनच्या ऑप्शनमध्ये होते. आणि सिरियस वगैरे पाहिले का, नाही आहे. तर नक्षत्र नाही आहे कुठलं, तर सिरियस. ओरियन, द हंटर, उर्सा मेजोरा हे आपल्या उन्हाळ्याच्या रात्र सुरुवात व्हायच्या अगोदर म्हणजे इव्हिनिंग टाईमला दिसतं, ते उर्सा मेजोरा. ओरियन, द हंटर त्याचं नाव आहे. आणि कॅसिओपिया हे पण एक नक्षत्र आहे. तर सिरियस हे नाही आहे. हे झालं आजचा भाग. काय जवळपास 25 ते 30 क्वेश्चन झालेले आहेत. आता परत एकदा ॲडव्हर्टाइजमेंट. काय, तर आपली बॅच कधी सुरू होते, 25 मेला. तर डेमो लेक्चर 3 दिवस आहेत, तुम्ही ही जॉईन करू शकता. 25 मे 25 ते 28ला डेमो लेक्चर आहेत. तर फॅकल्टीज पाहू शकता आपल्या. एक्सपर्टीज आहे म्हणजे एक्सपर्ट त्यांच्या फील्डमध्ये सगळे एक्सपर्ट आहेत. 5 वर्षापेक्षा जास्त एक्सपिरियन्स आहे. आणि जॉईन करायचे असेल तर ॲडमिशन करून तुम्ही जॉईन करू शकता 25 मेला. चला, थँक्यू.